ओके हां पण हे फडणवीस सरकार जसं आलं महाराष्ट्रामध्ये विशेषतः, हां त्याने अत्यंत भीषण स्वरूपाचे बदल राज्य पातळीवरती केले. बरं म्हणजे केंद्राच्या व्हायच्या आधीच. ओके मी एक तुम्हाला सांगतो आता उदाहरणार्थ, आता फॅक्टरी कायदा आहे, हां त्याची संख्या 20 केली. आता 10 पेक्षा जास्ती कामगार असतील बरं तर फॅक्टरी कायदा लागू होत होता. हो आता ती संख्या 20 केली, बरं म्हणजे काही वर्षापूर्वीच केली. बरं दुसरे एक त्यांनी बदल केला की कॉन्ट्रॅक्ट वर्कर्स ऍक्ट, हो म्हणजे कॉन्ट्रॅक्ट वर्कर्सना किमान म्हणजे एका डोक्यावरच्या केसा एवढं संरक्षण जे होतं, हो हो तर ते 50 पेक्षा जास्ती कामगार जर कॉन्ट्रॅक्ट वर्कर असतील तर ते लागू, सॉरी 20 पेक्षा असतील तर ते लागू होतं. ते फडणवीस सरकारने 50 पेक्षा जास्ती केलं. आणि ते पहिल्यांदा जेव्हा सत्तेवर आले तर त्यांनी पहिला जो काही हुकूम काढला तो याच्याबद्दलचा काढला. ओके स्वाभाविक आहे, म्हणजे त्याच्यात काही मी दोष देत नाही. त्यांचे जे एम्प्लॉयर्स आहेत हो त्यांच्या आदेशाप्रमाणे त्यांनी ते केलं. बरं नुसतं नाही, या फडणवीस सरकारने अजून एक अतिशय थोर अशी गोष्ट केली, ईज ऑफ डुईंग बिझनेस. त्याने असं केलं, आज जर समजा एखाद्या लेबर इन्स्पेक्टरकडे आपण तक्रार केली, लेबर कमिशनरकडे, की या ठिकाणी या आस्थापनेमध्ये हे कायद्याचा भंग होतोय. बरं तुम्ही किंवा फॅक्टरी इन्स्पेक्टरकडे गेलात, तुम्ही बघायला सांगितले ते पैसे खातात, पण निदान पैसे खाणे सुद्धा एक कॉस्टच आहे ना त्यांच्या दृष्टीने, व्यवस्थापनाच्या दृष्टीने. हो तर मी तक्रार केली की बाबा इथं असं असं चाललेलं आहे, हे वाईट आहे, तर तुम्ही व्हिजिट करा आणि बघा. तर त्यांनी काय नियम केला आपल्या फडणवीस साहेबांनी, की ही जी अर्ज आहे युनियनचा, ओके हा चीफ इन्स्पेक्टर ऑफ फॅक्टरीज म्हणजे मुख्य मुंबईला पाठवायचा. बरं हां किंवा लेबर कमिशनरची व्हिजिट तुम्ही मागितली ना तर ती मुंबईला जाणार तुमचा अर्ज, कुठेही पुण्यात, अख्ख्या 32 जिल्ह्यांमध्ये कुठेही. बरं हां तिथून परवानगी येणार. हां, मग बाबा अरुण म्हेत्रे यांनी जाऊन तिथं व्हिजिट करावी. ओके तो आला तर अरुण म्हेत्रे व्हिजिट करू शकतात. बरं म्हणजे पोलीस चौकी आहे, हो पोलीस चौकी तुम्ही सांगितलं की इथं चोर आहे, बरं फायर ब्रिगेडला जाऊन तुम्ही सांगितलं की इथं आग लागलेली आहे, बरं तर त्यांनी फोन करायचा सीपी ऑफिसला हा की बाबा असं असं आहे, 112 एक म्हणतात तिथं कोणतरी मरतोय, तर वाचवायचं का त्याला आम्ही? बरं ते हो म्हणले तर वाचवायचं. बरं. मग ते हो केव्हा म्हणतील, ते फोन करतील त्यांना बरं हां की बाबा असं असं आहे, काय बरं होते का तोडपाणी बघा, का पाठवूच माणसं बघा तुम्ही, किंवा असलंच तर मग नाटक तिथं सेट लावून ठेवणार. हो आणि हे चाललेलं. आणि हीच गोष्ट मोदी साहेबांनी प्रॉव्हिडंट फंड आणि ESI की जे सेंट्रलच्या स्कीम्स आहेत त्या बाबतीत एक्झॅक्टली हे केलेलं आहे. मला असं दिसतंय समजा इथं व्हायोलेशन होतंय, इथल्या लोकल अधिकाऱ्यांनाही दिसतंय, ते म्हणतात की होय व्हायोलेशन होतंय साहेब, पण आम्ही काय करू शकत नाही. का? कारण परवानगी आम्हाला दिल्लीवरनं पाहिजे. ओके याच्यात नाही बदल केला. कारण या जे कामगार कायदे बदललेले आहेत, या इन्स्पेक्शन मेथोडॉलॉजी तर अजून अवघड याच्यामध्ये, कारण ते इन्स्पेक्टरचे किंवा त्या सिस्टमचे अधिकारच कमी केलेले आहेत. त्यामुळे आम्ही काय करू शकत नाही, आम्ही फक्त सर्व्हे करू शकतो, आम्ही जाऊन आतमध्ये जाऊ शकतो.